सिरियलमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट एकच वाटली, ती म्हणजे हे तुमचं प्रॉपर घर जे तुम्ही मेंटेन केलेलं आहे. तर दुसऱ्या सेगमेंटमध्ये माझी ही स्टोरी तीच असेल, तुमचं घर मी दाखवणार आहे. पण या घराविषयी कोणी कोणी काय काय सजवलं आहे ते मला सांगा. बेसिकली प्रत्येकाचे आपापले कोपरे आहेत या घरात आणि ते कोपरे इतके झिजलेत की आता ते सर्क्युलर झालेत वापरून. तर माझा एक कोपरा आहे या घरातला. माझं जे कॅरेक्टर आहे कैवल्य, त्याला म्युझिक कंपोजर व्हायचं आहे. आत्ता तो छोटे मोठे कार्यक्रम वगैरे करत असतो, पण पुढे जाऊन त्याला स्वतःचं म्युझिक करायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर त्यासाठी त्याला त्याचा शांत वेळ लागतो. पण या एवढ्या छोट्या घरात ही अशी लोकं असल्यानंतर शांत वेळ मिळणं शक्यच नाही आहे. त्यामुळे असं असतं की बऱ्याच वेळा सगळे लोक एकत्र बसले दंगा करतात, पण कैवल्य त्याचा शांत बसून त्याचं म्युझिक कंपोज करतो. तर एक कॉर्नर आहे आमच्या घरात जिथे माझे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, माझ्या सगळ्या DVDs, माझं सगळं जिथे काम चालतं तो एक कॉर्नर आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की कॉर्नर्स एकमेकांच्यात येतात. म्हणजे सुजय त्याच्या लॅपटॉपवर काम करत असतो ऑफिसचं, पण त्याच्या खुर्चीवर कदाचित माझी गिटार असते किंवा आशूचं पुस्तक असतं. असे सगळे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. पण कसं बसं सगळे यातनं भांडत एकमेकांची खोडी काढत काहीतरी मॅनेज करत असतात आपापलं काम. बरोबर. रेश्मा, तुझ्या बाबतीत काय, तू कशाप्रमाणे घर सजवते? नाही, जसं अमेयने सांगितलं तसं सगळ्या कॅरेक्टर्सचा एक एक कोपरा आहे या घरात. आणि मी खूपच उशिरा येते या घरात, त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा अगदीच म्हणजे त्यांचं हे घर आहे आणि मी त्यांच्या म्हणजे सहभागी नंतर होते. फक्त एक कोपरा त्यांनी सोडलेला असतो घरात, तो म्हणजे किचन. आणि त्या कोपऱ्यावर फक्त तुझंच नाव लिहिलेलं होतं. तो तिथे म्हणजे फिरकणंही अवघड आहे, एवढं घाण ठेवलेलं असतं त्यांनी. तर हळूहळू तो माझा कोपरा होऊ लागतो आणि मग सगळ्यांचे जसे आपापले कोपरे आहेत तसा माझा एक किचन. ओके, किचन. ओके, रेश्माचं किचन हा एक कोपरा आहे. आता आपण सुजयकडे वळूया. माझा कोपरा तुम्हाला तिकडे दिसेल, नंतर आपण घर फिरू तेव्हा कदाचित मी तुम्हाला दाखवीन. सुजय हा हुशार, मी जे पात्र करतोय ते हुशार आहे, बुद्धिमान आहे, किमान त्याला तरी असं वाटतं. असं ते किती सत्य आहे आणि किती असत्य आहे तुम्हाला सिरियलमध्येच कळेल. पण यात ती मजा आहे की त्याला स्वतःला वाटतंय तो खूप बुद्धिमान आहे आणि त्याला माहितीचा आणि ज्ञानाचा सोस आहे. अतिरिक्त माहिती ज्याचा काही कोणाला उपयोग नाही अशी त्याला सतत घेण्याची इच्छा असते. तर म्हणून त्याने त्याचा कॉर्नर सजवलेला आहे, ज्याच्यात त्याने 6 दाढीवाली दैवतं ठेवली आहेत. ॲक्च्युली 5 आणि एक आईन्स्टाईन आहे ज्यांना दाढी नाही आहे. तर दाढीवाली दैवतं त्याने तिथे टांगलेली आहेत. आणि मग तो त्याला घरी पण काम आणत असतो. तो खूप ॲम्बिशियस असल्यामुळे सतत काम करत असतो. तो घरी पण काम करत असतो. अनेकदा तो लॅपटॉपवर बसून त्याचं काम करत असतो. तर असं त्याने सजवलेला त्याचा कोपरा आहे. मजा अशी आहे की हे घर त्याचं असूनही तो एका कोपऱ्यातच बसून असतो आणि त्याला सगळ्यांनी ऑलमोस्ट कॉर्नर केलंय. ही त्यातली मजा आहे. म्हणजे नक्कीच. ॲना, तुझ्याकडे? ॲना फॅशन डिझायनर आहे. सो आमच्या बेडरूममध्ये मीनल आणि मी एका रूममध्ये असतो. तर तिथे एक फ्रेम आहे, त्यामध्ये सगळे फोटोज वगैरे आहेत असे. आणि ॲनाला ओरिगामी करायला खूप आवडते. सो त्यासाठी लागणारे ते पेपर्स वगैरे ते सगळं त्या रूममध्ये आहे. ते आपण बघूच थोड्या वेळात. नक्कीच नक्कीच. आशुतोष, या गरीब आशूवर नेहमीच अन्याय झाला आहे. त्यामुळे मला घरात कुठलंही कपाट वगैरे दिलेलं नाही. तर मी माझ्या ट्रंक आणि बॅग आहे याच्यामध्येच माझं सामान ठेवतो. आणि सुजयची दाढीवाली दैवत बघून मी स्वतःचं पण एक दाढीवालं दैवत ठेवलेलं असतं. तेव्हा नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेत असतो इंग्लिश बोलण्याची, कारण इंग्लिश बोलणं माझा एम आहे. आणि तो कॉर्नर तुम्हाला नंतर दाखवतोच. नक्कीच नक्कीच. मी ॲक्ट्रेस असल्यामुळे आणि मला जसं तो म्हणाला की मला फार फिजिकली फिट राहायला आवडतं किंवा राहायची गरज आहे काही, तर त्याच्यामुळे माझ्या रूममध्ये माझा कॉर्नर आहे जिकडे माझं सगळं मेकअपचं सामान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण काही माझे आयडल्स आहेत. म्हणजे काही अशा ॲक्ट्रेसेसचे फोटो आहेत ज्या बिफोर काहीतरी होत्या आणि आफ्टर काहीतरी झाल्या आहेत. आणि आता मला बिफोर काहीतरी मी आहे आणि मला आफ्टर काहीतरी व्हायचं आहे. मग माझ्या फेवरेट ॲक्ट्रेसेसचे फोटोग्राफ्स आहेत. म्हणजे जे बघून मला थोडीशी प्रेरणा मिळेल की मी जरा त्यांच्या जवळ जरी जायचा विचार करावा. आणि आमच्या रूममध्ये अजिबात काही आवरलेलं वगैरे नसतं. सगळं नुसतं पसरलेलं असतं. माझ्या ड्रॉवरमध्ये हिचं सामान, हिच्या ड्रॉवरमध्ये माझं सामान.
त्यामुळे आमचे सुद्धा कॉर्नर्स बऱ्याचदा मिक्स्ड अप असतात की तू माझं का घेतलंस हे, माझं येते तू का संपवलंस वगैरे असं. म्हणजे बऱ्याचदा आमच्या ह्याच्यातलं पावडर वगैरे आशू लावून फिरत असतो घरभर, असं मॉइश्चरायझर, असं खूप काय काय होत असतं. पण आमची जी मिनलची जी स्पेस आहे इट्स व्हेरी रिलेटेड टू तिचा अभिनय, तिच्या ॲम्बिशन्स आणि तिचं पुस्तक जे ती अभिनयाचं वाचते. तिला अजिबात अभिनयाची वाचायची वगैरे काही फारशी आवड नाही, पण ते नाही वाचलं पाहिजे, ॲक्ट्रेसनी वाचलं पाहिजे, गरजेचं आहे वगैरे. तर अशा मस्त काही स्पेसेस क्रिएट झाले. बरं, म्हणजे तुझा एखादा कोपरा कोणता इथे स्पेशली? माझ्या बेडरूममधला माझा ड्रेसिंग टेबल, माझं कपाट आणि त्याच्यावर लावलेले सगळे फ्रेम्स आणि माझ्या सगळ्या पर्सनली मला ज्या गोष्टी इंटरेस्ट करतात त्या गोष्टी. ओके, पण मग या सगळ्यांमध्ये तुला स्पेस जरा जास्त मिळाली नाही का? मला आणि मिनलला. सगळ्या मुलींना त्यांची मोठी बेडरूम आहे आणि त्या तिथे भरपूर मजा करतात आणि मुलं इथे हॉलमध्ये अशी कोपऱ्यात कुठेतरी गाद्या टाकून किंवा चटईवर किंवा नुसतीच अशी झोपलेली असतात. चटई, हो तेच सांगतोय, ती चोरली गेली, तेही नाही आता.